मार्चमध्ये ज्यांचा जन्म होतो ना त्यांची एक तक्रार बघायला मिळते. शाळेत बर्थडे साजरा करताना आला, परीक्षेचा काळ ना, फेब्रुवारी मार्च एप्रिल परीक्षाच. पण तुम्हाला माहिती आहे का, मार्चमध्ये जन्मलेले लोक भरपूर क्रिएटिव्ह असतात. लेखन, कला, संगीत, चित्रकला, कल्पनाशक्तीची जिथे जिथे गरज असते तिथे हे चांगलं काम करू शकतात. आणि एवढं सगळं करून यांना ना एकांत आवडतो. स्वतःच्याच विचारांमध्ये हे रमून जातात, स्वतःचंच एक जग तयार करतात म्हणा ना. मार्चमध्ये जन्मणाऱ्या लोकांचा स्वभाव नक्की असतो कसा? मार्चमध्ये जन्म झालेल्या मुलांचं भविष्य काय असतं? काय असते त्यांची आर्थिक स्थिती? चला जाणून घेऊया. आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मार्च महिन्यात जन्मलेली लोक पैशांच्या बाबतीत ना जरा बेफिकीर असतात. बेफिकीर म्हणजे कशी? भविष्याची चिंता नाही, आज जे आहे ते आहे. पण त्याचबरोबर ह्या लोकांमध्ये जर महत्वाकांक्षा जागवली तर हे अतिशय उत्तम यश सुद्धा मिळवून दाखवतात. मार्चमध्ये जन्मलेले लोक ना तसे छुपे रुस्तम असतात. म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये असणारे कलागुण पटकन कुणाच्या लक्षात येत नाही. पण जसा जसा या व्यक्तीशी परिचय आपला वाढत जातो तसे तसे यांच्यामध्ये असलेले गुण लोकांना आकर्षित करतात. म्हणजे अगदी छाप मारत चाललेत असं दिसणार नाही, पण यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांची ओळख यांच्याशी चांगली ओळख झाल्यावरच आपल्याला होत असते. मार्चमध्ये जन्मलेली लोक महत्वाकांक्षी असतात. त्यासाठी कष्ट सोसायची सुद्धा यांची तयारी असते. महत्वाकांक्षी म्हणजे काय तर त्यांच्या आयुष्यात त्यांचं जे काही ध्येय आहे ते गाठण्यासाठी हे अगदी सज्ज असतात, कष्ट सोसायला तयार असतात आणि प्रगती करणं हा यांचा हेतू असतो. कोणत्याही विषयावर मत प्रकट करण्याआधी मार्चमध्ये जन्मलेली लोक त्या विषयाचा सखोल विचार करतात, त्यावर माहिती घेतात आणि मगच मत प्रदर्शित करतात. उगाचच काहीतरी अर्धवट ऐकलंय त्यावर हे बोलत सुटलेत असं शक्यतो तुम्हाला बघायला दिसणार नाही. या चांगल्या सवयीमुळेच लोक यांचं मत जाणून घ्यायला उत्सुक असतात. म्हणजे बऱ्याचदा काही लोक असतात की मत नाही विचारलं तरी सांगत सुटतात. पण मार्चमधल्या लोकांचं वैशिष्ट्य हे आहे की यांना लोक स्वतःहून त्यांचं मत विचारायला येतात, कारण ही लोक विचारपूर्वक मत नोंदवतात. या महिन्यातील व्यक्तींमध्ये दोन गट पडतात. काही जण अतिशय रसिक असतात तर काही जण अगदी त्याच्या विरुद्ध टोकाचे म्हणजे अरसिक असतात. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की मार्चमध्ये जन्मलेले लोक रसिकच असतात. नाही, त्यांच्यामध्ये काही अगदी अरसिक म्हणजे टोकाचे अरसिक सुद्धा आढळतात आणि टोकाचे रसिक सुद्धा आढळतात. बाकी कशातही रस नसला तरी गप्पांमध्ये यांचा हात काय तोंडही कोणी धरू शकत नाही. त्यामुळे सण समारंभात रंग भरण्याची जबाबदारी यांच्यावर येऊन ठेपते. मार्चमधल्या लोकांनी ना फक्त व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे, कारण एकदा लागलेली सवय सोडवणं